27 फेब्रुवारी आमलकी एकादशी. काय करावे? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. 27 फेब्रुवारी रोजी आमलकी एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ही पवित्र एकादशी येते. या दिवशी भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या व्रतपूजेने सर्व पापांचा नाश होतो आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. आमलकी एकादशीचे महत्त्व. धर्मग्रंथांनुसार या दिवशी आवळा वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. आवळा हा अत्यंत पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेला आहे. म्हणून या दिवशी आवळ्याची पूजा विशेष फलदायी मानली जाते. जो भक्त श्रद्धेने उपवास करतो त्याला आरोग्य, धन, यश आणि मोक्षप्राप्तीचे आशीर्वाद सुद्धा मिळतात. नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे आपल्या या भक्तिमय चॅनलवरती. तर आज आपण जाणून घेणार आहोत 27 फेब्रुवारी आमलकी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती. या दिवशी काय करावे आणि काय करू नये आणि कोणते उपाय केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका. एकादशी दिवशी सकाळी काय करावे? तर पहाटे लवकर उठावे, घराची स्वच्छता करून स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करावे. स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. यानंतर पूजास्थळी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे. आवळा वृक्षाची पूजा कशी करावी? जर तुमच्याजवळ आवळ्याचे झाड असेल तर त्या झाडाची पूजा करावी. झाडाला पाणी अर्पण करावे आणि हळदी कुंकू लावावे. फुले सुद्धा अर्पण करावीत. दीप लावावा आणि विष्णू मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किमान 108 वेळा जप केल्यास विशेष पुण्य लाभते. एकादशी व्रत कसे करावे? पूर्ण उपवास करणे श्रेष्ठ मानले जाते. शक्य नसल्यास फळाहार घ्यावा. तांदूळ, गहू, डाळी यांचे सेवन करावे. डाळी यांचे सेवन टाळावे. सात्विक आहार घ्यावा. या दिवशी मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला मी एक कथा सांगते. प्राचीन काळी एका राज्यात एक राजा होता. तो आणि त्याची प्रजा अत्यंत धार्मिक होती. आमलकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण राज्य आवळा वृक्षाखाली भगवान विष्णूंची पूजा करत असे. एकदा त्या राज्यावर संकट आले, पण भगवान विष्णूंनी त्यांच्या भक्तीमुळे त्यांचे रक्षण केले. त्यामुळे या एकादशीचे महत्त्व अधिकच वाढले. तर आमलकी दिवशी काय करू नये बघा. तामसिक अन्न खाऊ नये, राग करू नये, कोणाची निंदा सुद्धा करू नये, सर्वात महत्त्वाचं खोटं बोलू नये, झाडे तोडू नयेत, झाडे लावावेत. विशेष उपाय काय करायचा? या दिवशी आवळा दान करायचे खूपच शुभ मानले जाते. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. संध्याकाळी दीपदान करावे. पारणा कधी करावा? दुसऱ्या दिवशी द्वादशीला योग्य मुहूर्तावर व्रत सोडावे. पारणा करताना प्रथम भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा आणि नंतरच अन्न ग्रहण करावे. सत्तावीस फेब्रुवारीची आमलकी एकादशी अत्यंत पुण्यदायी आहे. या दिवशी श्रद्धा आणि भक्तीने व्रत केल्यास तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरि ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. भगवान विष्णूंची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.